नमस्कार. आपण नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये आहोत. दिंडोरी पेठ मतदारसंघ गेल्या लोकसभेला देखील मतदानामध्ये टक्केवारीमध्ये अव्वल राहिलेला आहे. आज देखील दिंडोरी मतदारसंघामध्ये 43% 1 वाजेपर्यंत मतदान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान करणारा हा तालुका ठरू राहिला आहे. त्यामुळे या तालुक्यातील नागरिक आपल्याशी बोलण्यासाठी आहेत. आपण या नागरिकांशी बोलणार आहोत. आपल्याशी बोलण्यासाठी येथील नागरिक आहे. काय सांगाल एकंदरीत आपल्या तालुक्यातील मतदान बघता नाशिक लोकसभेला देखील आपण जास्त मतदान घेतलं आहे आणि आता देखील तितक्याच मतदारांना आपण मतदान करण्यामध्ये पुढे आहात. काय सांगाल, लोकशाहीचा मतदान हा सर्वात मोठा हक्क आहे, त्याबाबत काय सांगाल? आपण जर बघितलं तर मागच्या वेळेस सुद्धा जे काही महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं मतदान झालेलं होतं, त्या लोकसभेच्या मतदानामध्ये सुद्धा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी राखीव मतदारसंघ असून सुद्धा त्या ठिकाणी सर्वाधिक मतदानाची टक्केवारी होती. आज सुद्धा सकाळपासून दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये मतदारांचा सर्वच घटकांमधील उत्साह अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय स्वतःहून सर्व लोक त्या ठिकाणी मतदानाला येताना आपल्याला दिसत आहे. आज या ठिकाणी दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील जर मतदानाची टक्केवारी आपण बघितली तर पहिल्या 2 तासामध्ये जवळपास 10% मतदान त्या ठिकाणी झालेलं होतं. नंतरच्या 2 तासात असं एकूण 4 तासामध्ये जवळपास 27% मतदान त्या ठिकाणी झालेलं होतं आणि दुपारी 3 वाजेपर्यंत 43% मतदान आणि आत्ता अलीकडे जर आम्ही थोडंसं बघितलं तर जवळपास 53% पुढे मतदान त्या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला त्या ठिकाणी शहरामध्ये बघितलं तर शहरामध्ये देखील इतकं मतदान होत नाही. ट्रायबल मतदारसंघ असताना देखील मतदानामध्ये जनजागृती बघायला मिळते. मतदार तितकेच उत्साहाने मतदानासाठी येतात. काय सांगाल याचं कारण नेमकं? याचं कारण आपण या ठिकाणी असं समजू शकतो की मतदानाची जी काही जागृती होते ती सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर ज्या काही प्रचार सभा आहेत त्या माध्यमातून म्हणा लोकांपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पोहोचलेली दिसून येते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला अशी पण या ठिकाणी दिसून येते की तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल किंवा इतर शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, या सर्वांमध्ये सकाळपासूनच हा उत्साह आहे आणि ही टक्केवारी या दिंडोरी पेठ मतदारसंघातली 70% पुढे त्या ठिकाणी जाईल अशी त्या ठिकाणी खात्री वाटते. आणि याचं कारण मतदाराची जी काही जागृती आहे ती पूर्वीपेक्षा निश्चितच चांगली झालेली आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातलं जे काही राजकारण आहे जे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं त्याची कुठेतरी रिॲक्शन या मतदानातून कदाचित दिसते की काय असंही त्या ठिकाणी वाटतंय. आपल्यासोबत दुसऱ्या नागरिक आहात. काय सांगाल, मतदानामध्ये आपल्या तालुका मतदान करण्यामध्ये उत्साहाने सहभागी होत आहे, याबाबत काय सांगाल? आत्ताचं जे काही राजकारण होतं याच्या आधीचं त्याच्यावरचा ही चीड म्हणून आणि आत्ता जी टक्केवारी म्हणाल तर आम्ही बघितलंय की साधारण 3 वाजेपर्यंत 6,800 पैकी जवळजवळ 3600 मतदान ह्या मोहाडीच्या आमच्या या गावामध्ये झालेले आणि ऑल ओव्हर याचा जो पर्सेंटेज आहे हा पण जवळजवळ 55% पुढे हा दिंडोरी पेठ मतदारसंघाचा आतापर्यंत सरकलेला आहे. आपण बघू शकतो अतिशय उत्साहामध्ये नागरिक मतदानासाठी बाहेर पडत आहे आणि ट्रायबलचा एरिया असताना देखील नाशिक शहरापेक्षा आपल्याला ग्रामीणमध्ये जास्त मतदारदाता करत आहे असं दिसत आहे. त्यामुळे जनजागृती ही ग्रामीणमध्ये जास्त बघायला मिळत आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.